योगी आदित्यनाथ यांच्याबाबत एका पुस्तकामध्ये खळबळजनक दावा. योगींना 2022 मध्ये सीएम पदावरून हटवण्याची तयारी. नुकसान होण्याच्या भीतीने भाजपने निर्णय टाळल्याचं पुस्तकात मत. मणिपूरच्या परिस्थितीचा अमित शहांकडून आढावा. हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे दिले आदेश. प्रियंका गांधी निवडणुकीच्या राजकारणात. प्रियंका गांधी पहिल्यांदाच वायनाडमधून लोकसभा पोटनिवडणूक लढणार. वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या 2 इमारतींचं काम 80% पूर्ण. डिसेंबरमध्ये 550 कुटुंबांना मिळणार नव्या घरांचा ताबा. रवींद्र वायकरांच्या विजयाला कोर्टात आव्हान देणार. मतमोजणीमध्ये फ्रॉड. शिवसेना युबीटी पक्षाचे आरोप. बच्चू कडूंनी निवडणुकीच्या काळामध्ये मांडवली करण्याचा प्रयत्न केला. रवी राणांचा खळबळजनक दावा. कपटी राजकीय पक्षांसाठी आम्ही कपटीच आहोत. बच्चू कडूंनी भाजपला सुनावले खडे बोल. भुजबळ मोदींकडे जात जनगणनेची करणार मागणी. एससी एसटी सारखे ओबीसींना फंड देण्याची छगन भुजबळांची मागणी. लोकसभाध्यक्षपद भाजप स्वतःकडेच ठेवून उपसभापतीपद मित्र पक्षांना देणार. चंद्रबाबू नायडूंच्या भूमिकेकडे आता विरोधकांचं लक्ष. राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते पद नाकारल्यानंतर काँग्रेसमध्ये 3 नावांवर चर्चा. कुमारी शैलजा, गौरव गोगोई, मनीष तिवारींच्या नावाची चर्चा. लोकशाहीला सूत्रांची माहिती. रामटेकमध्ये बावनकुळेंचा भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद. चुका विसरून नव्यानं कामाला लागण्याचे भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश. अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्योग क्षेत्रातील प्रमुखांशी करणार चर्चा. अर्थसंकल्पापूर्वी 20 जून रोजी करणार चर्चा. राष्ट्रवादी एसपी पक्षाची उद्या महत्त्वाची बैठक. युवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासंदर्भात होणार बैठक. भुजबळांकडून लक्ष्मण हाकेंच्या तब्येतीची विचारपूस. उद्या भुजबळ, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची घेणार भेट. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीच्या अध्यक्षांसारखे वागतात. रोहित पवार यांचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल. नवी मुंबईत आठवड्यातून 3 दिवस पाणी कपात. मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावली. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. रायगड पोलीस दलामध्ये 422 पदांसाठी भरती. 21 जून पासून सुरू होणार भरती प्रक्रिया. पोलीस क्रीडा संकुलात होणार शारीरिक क्षमता चाचणी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 19 जून पासून पोलीस भरती प्रक्रिया. पोलीस भरतीसाठी 11,445 उमेदवारांनी भरले अर्ज. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील डॉक्टरांचं काम बंद आंदोलन. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्यानं काम बंद आंदोलन. धाराशिव तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. सारोळा शिवारातील शेतकऱ्यांना दिलासा. उत्तर सिक्कीममध्ये रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात. पावसामुळे रस्त्यांना मोठ्या प्रमाणात तडे. अडकलेल्या 50 पर्यटकांचा सुखरूप रेस्क्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.